मावळ न्यूज. जून महिना सरत आला, मात्र तरीही मावळ तालुक्यामध्ये कुठेही पावसाचा थेंब पडायला तयार नाही. अशा वेळी एक नवीनच प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय. जे भात उत्पादक शेतकरी आहेत, ज्यांनी स्वतःच्या शेती सिंचनाद्वारे भाताची रोपं जगवण्याचा प्रयत्न केला आहे. ही भाताची रोपं मात्र भाताला पाणी देऊन सुद्धा जगत नाही आहेत. सूर्याची प्रचंड उष्णता आणि सरत चाललेला जून महिना आणि या जून महिन्यामध्ये प्रचंड पडणारं ऊन, या उन्हामुळे शेतकरी भात रोपांना पाणी देतोय, मात्र भाताची रोपं आणि भाताची मुळं खालून ओली राहत आहेत आणि भाताला नव्याने फुटून आलेली पालवी मात्र कडक उन्हाने जळून जाते. भाताची रोपं सर्वत्र जळून चालली आहेत. अशा प्रकारची परिस्थिती सध्या मावळमध्ये पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतावरती ज्या ठिकाणी शेतकरी शेती सिंचन करून भात रोपं जगवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या ठिकाणी मात्र सूर्याच्या कडक उष्णतेमुळे भात रोपं पिवळी पडून मरून जायला लागलेली आहे. अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते. पाहूयात कामशेतचे शेतकरी विजय श्रीरंग शिंदे यांच्या शेतावरील हा खास रिपोर्ट. काय सांगाल सरपंच, शेतीच्या बाबतीत कामशेत आणि परिसरामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? शेतकऱ्यांच्या नेमक्या अडचणी काय आहेत? पावसाने ह्यावेळेस 7 जूनला पाऊस यायला पाहिजे होता या परिसरामध्ये, पण 7 जूनला पाऊस आला नाही, विलंब केला पावसामुळं. आणि शेतकऱ्यांनी ज्या पाण्यावर दाडी आहेत त्या उगवल्यात आणि ज्या पेरल्या आहेत, ज्या बिना पाण्यावर दाडी आहेत त्या पाखरांनी दाणं सगळं खाऊन टाकलेलं आहे. आणि दोन्ही शेतकरी ह्याच्यात अडचणी आहेत. तरी शासनाने ह्याकडे लक्ष द्यावं आणि शासनाने ह्या पूर्व परिसरातल्या शेतकऱ्यांच्या आणि या तालुक्यातल्या शेतींचे पंचनामे करावे आणि शासनाने मदत करावी हीच विनंती शासनाला. काय सांगाल बाबा, ज्यांनी पाण्यावरच्या दाढी केलेल्या आहेत त्यांच्या पाण्यावरच्या दाढीची सध्या काय परिस्थिती आहे? अशी परिस्थिती पाणी सोडलं का वरती सगळे कर्प जळून जाते त्याच्यामध्ये. पाण्याची आग, खालची आग आणि खालची पाण्याची हे आणि वरची आग यांनी वरची शेंडे पार पिवळं पडून जातं खरं पडतं. म्हणजे उगून आलेली जी दाढ आहे त्या दाढीचे शेंडे पिवळे पडतात किंवा करपून जात आहेत. हे कशामुळे होते? हे उन्हामुळं पाणी खाली दिलं गारवा राहतो वरती जळून हे पिवळी होती ना. अशी या भागातल्या किती शेतकऱ्यांच्या लोकांची दाढ पिवळी झाली असेल? काय शेतकऱ्यांची जर पिवळी जर रोपं झाली तरी ही पिवळी झालेली जी रोपं आहेत ही पुढे यांचा काय उपयोग होऊ शकतो किंवा ही लागवड योग्य आहेत की नाही? तुम्ही शेतकरी म्हणून काय सांगाल? ही लागवड उपयोगीच नाही ना. पाणी वाढता पडलं तरच लोक खाल्ल्या पाण्याने कुठे होणार? म्हणजे तुमची जी दाढ उगवलेली आहे त्याच्यासाठी सुद्धा वरच्याच पावसाची अजून तुम्हाला प्रतीक्षा आहे का? वरच्याच पावसाची अजून वाट बघतायत का तुम्ही? पावसाची वाट पाहणार ना. निसर्गाच्या पुढं पावसामुळंच आपण सगळं जीवन जगतो आणि पाऊस पडल्याशिवाय हा पर्याय नाही. पावसामुळंच आपण मावळातील भात उत्पन्न जास्त करू शकतो. नाही, पण असं सांगितलं जातं की बागायतदार जे शेतकरी आहेत किंवा ज्यांच्याकडे स्वतःचं पाणी आहे त्या शेतकऱ्यांना आता काहीच टेन्शन नाही. त्या शेतकऱ्यांना आता काहीच त्यांची तक्रार असण्याचं कारण नाही, कारण त्यांना 8-15 दिवसात दाढ लावता येईल. पण तुम्ही ते इथं वेगळंच सांगताय. नेमकं हा प्रकार काय आहे? प्रकारात तुम्ही दिसतं ना आपल्याला हा प्रकार कसा वाढला. हे नेमकं काय झालं आता तुमच्या दाढीत? वरती करपा पडल्यासारखा झाला. करपा पडल्यासारखे झाले. पण तुम्ही तर रोज पाणी देताय किंवा 2 दिवसाड पाणी देताय, मग तरी सुद्धा असं कसं काय होतं? तरी नाही ना, ह्या उन्हाने जातं ना, वाळतं आपलं पिवळीच पडते ना. पण तुम्ही त्याच्यासाठी औषधं किंवा बाकीच्या काही गोष्टी? औषधं मारलं तर दाढी खराब होणार, परत वाढणार नाही ना औषधं मारलं. अच्छा, तर म्हणजे औषधं मारल्यानंतर दाढी वाढत नाही? वाढत नाही, त्यांचे पावर जातो ना. आणि वर्षा जसा पाऊस पडतो तसे दाढी जोरात येतात ना. त्या खाल्ल्या पाण्याने किती येते. ऊस ज्वारी वाचलं त्याला काय नाही वाटत, पण ह्या दाढीला पाणी वरचंच लागतो ना. मग समजा अजून 8-10 दिवस पाऊस पडला नाही तर असे पाण्यावरच्या ज्या दाढी आहेत त्या दाढींची काय परिस्थिती असेल तुम्हाला काय वाटतं? असे पिवळेच राहणार ना त्या. पिवळं लावताच येणार ना. हे ऊस तरी कुठं व्हायचं होणार आहे? 10-15 दिवसात तरी ऊस होणार आहे का आता? पिवळीच आहे का ना. मग ते त्याचं वरच्या पाण्याशिवाय त्याला पोस नाही ना होत. वरचंच पाणी पाहिजे. वरचंच पाणी लागतं ना. भात पाण्यातलंच भात आहे ना आपलं. ते ऊसाच्या पाण्याचा फोटो घेतला काढून घेतलाय.
हे तर वेगळंच संशोधन आहे राव तुमचं सरपंच, की पाण्यावर दाढ असून सुद्धा ते जळून जायला हां. आणि वर ताप पडते ना, खालून पाणी किती. उद्या परवा वापसा झाला की खुरपाय लागेल तुम्हाला ही दाढ. हिच्यात नाही तिच्यात नाही पलीकडे बोंबल्याला बद्दल पडतो कुठे, जिकडे पडला तिकडे पका पडला, त्यांची वाटोळी केली बार. मग पाणी देऊन सुद्धा एका उगवलं नसेल बरं बाबा. बघा ना आता तुम्ही. नाही कशामुळे उगवलं नसेल काय. नाही ना बघा. ही सगळी एका पिवळी झालेली रोपे पहा. काय सांगाल बाबा. फक्त पिवळी रोपं झाले, पाणी दिले तरी पिवळी रोपे.